नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे पित्तावर काही अचूक असे घरगुती उपाय। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, तसेच या व्हिडिओला लाईक पण करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। अन्न पचवण्यासाठी पित्ताचा उपयोग होतो, पण हेच पित्त जेव्हा जास्त प्रमाणात वाढतं अशा वेळी याचा त्रास होतो। तेव्हा पचनशक्ती कमी होते आणि खाल्लेलं अन्न जे असतं ते देखील व्यवस्थित पचत नाही। आमाशयात ते सडलेलं अन्न एका ठिकाणी पडून राहतं आणि शरीरामध्ये अनेक विकार जडतात। पित्त होण्याचं नेमकं कारण म्हणजे बऱ्याच वेळेला भूक नसताना अन्न खाणं किंवा बऱ्याच वेळेला एकदम जास्त प्रमाणात अन्न घेणं। काही लोक डाएटच्या नावावर खूप जेवण कमी करतात, हे देखील पित्त होण्याचं कारण आहे। बऱ्याच वेळेला जेवणानंतर झोपणं, रात्रीचं जागरण, भूक मारण्यासाठी किंवा भूक घालवण्यासाठी चहा, कॉफी यासारख्या पदार्थांचं सेवन करणं, तसेच काही पदार्थ जसे की दारू असेल, सिगारेट, तंबाखू यासारखे व्यसन सुद्धा पित्ताला कारणीभूत असतात। काही लोक जे असतात ना, खूप जेवण गडबडीत करतात, हे देखील पित्ताचं एक कारण आहे। जेव्हा चिडचिड होते, राग होतो किंवा टेन्शन असतं अशा वेळेला जेवण करणं हे देखील पित्ताचं कारण आहे। पित्त कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असा उपाय म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला भूक लागते त्यावेळेला काही ना काहीतरी खाणं। आहारामध्ये गावरान तुपाचा समावेश करणं, तसेच ताजं दही असेल, दूध असेल यांचा वापर वाढवणं। पित्त कमी करण्यासाठी आंबट पदार्थ, आंबट फळं यांचा वापर कमी करा। ॲलोवेरा ज्यूस असेल याचं सेवन करा, व्हीट ग्रासचं सेवन करा। अगदी हा पित्तासाठी रामबाण उपाय आहे। बऱ्याच वेळेला ॲलोवेरा ज्यूस आणि आवळ्याचा ज्यूस एकत्र करून घेतल्यानं सुद्धा पित्त कमी होतं। पित्त वाढल्यानंतर शरीरातील अग्नी मोठ्या प्रमाणावर प्रदीप्त होतो। अशा वेळी वाढलेल्या अग्नीला कमी करण्यासाठी पाणी पिणं हा देखील एक उपाय आहे। यामुळं पित्त कमी होतं। पित्त कमी करण्यासाठी चालणं असेल, फिरणं असेल, योगासनं असतील, योग्य प्रमाणात व्यायाम करणं हा देखील प्रमुख उपाय म्हणून मानला जातो। मित्रांनो, भुजंगासन, शवासन केल्यानं देखील पित्ताचं क्षमन होतं। पित्त कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या, यानं देखील पित्ताचं प्रमाण कमी होतं। दिवसभरामध्ये सोप किंवा जिऱ्याचं पाणी प्या, ओव्याचं पाणी प्या, यानं देखील आम्लपित्तावरती खूप मोठ्या प्रमाणावरती विजय मिळवता येतो। जेव्हा पित्त जास्त खूप मोठ्या प्रमाणात वाढतं तेव्हा एक छोटासा अद्रकीचा तुकडा घेऊन तो चावून खाल्ल्यानं देखील पित्ताचा त्रास जो असतो तो कमी होतो। जेवणानंतर प्रत्येक वेळेला थोडीशी सोप खा, यानं तुमचं पचन सुधारेल आणि ॲसिडिटीचा त्रास देखील कमी होईल। पित्तावरती लिंबू साखर पाणी पिणं हा देखील सुद्धा एक रामबाण उपाय म्हणून मानला जातो। पित्त कमी करण्यासाठी कमी पिकलेली केळी फार उपयुक्त आहे, तसेच ही केळी पोटासाठी अतिशय उपयुक्त आहे। हे खाल्ल्यानं तुमची जळजळ कमी होईल, गॅस कमी होईल आणि अन्नपित्ताचा जो त्रास आहे तो देखील कमी होतो। मित्रांनो, हे सोपे काही उपाय तुम्ही करून बघू शकता। निश्चित तुम्हाला या पित्तापासून काही दिवसात मुक्ती मिळेल आणि एवढं करून सुद्धा तुमचा पित्ताचा त्रास कमीच होत नसेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आमच्याशी संपर्क करा। मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तसेच या व्हिडिओला लाईक पण करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।